आज सकाळची घटना आहे। आज 22 तारीख सोमवारी आम्ही सकाळी 6 वाजता खेड्यावर गेलो होतो नदीपात्रात गस्त घालायला। गावातून फोन आल्यामुळं आम्ही तिथं गस्त घालायला गेलो। तिथं आम्हाला अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर सापडले। त्याच्यानंतर त्यांना घेऊन आम्ही तहसील कार्यालयाकडे दंडात्मक कारवाईसाठी घेऊन येत होतो। त्याच्यातून एक ट्रॅक्टर पडून गेलं आणि एक ट्रॅक्टर जे होतं ज्याच्यावर मी बसलेलो होतो त्या ट्रॅक्टर मालकांनी मारहाण केली। मारहाण करून मग मारल्यानंतर मग मी तालुका पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार ट्रॅक्टर मालक व चालक यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली। शेख इरफान यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यामध्ये 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरभरातले तलाठी शेख इरफान यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यामध्ये जमा झाले होते। यावेळी तहसीलदार छाया पवार ह्या देखील आल्या होत्या। त्यांनी देखील जखमी तलाठी शेख इरफान यांची भेट घेतली, तसेच सर्व तलाट्यांशी चर्चा मसलत केली। दरम्यान शेख इरफान यांना डोक्याला आणि मानेला दुखापत झालेली असून त्यांनी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतला आहे। अधिक तपास पोलीस करत आहेत। यातूनच वाळू माफियांचे जिल्ह्यात तलाट्यांशी किंवा आणखी कोणाशी काही संबंध आहेत का याबद्दल अधिकची माहिती येईल।